परमात्मा मी जैसे माझी अपार स्वरूप समुद्रावरती सूर्यचंद्र वरुण निर्मिती देवी कुले जैसी तो सर्वज्ञ आणि दयागण मी वेळी याचे कधी ध्यान याचे कृपा करून विद्यावान मनसी माझी उदसी ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्पती सुत होतं ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्मीचे असे निष्काम बोध क्रांती भदार तो मीच्या ह्या आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्याम त्यं सप्रकाशं व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा तदेवाहं न मत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः. जागृतीमध्ये कार्यकारण भाव प्रतीतीला येत असला किंवा देशकालाच्या ठिकाणी आकाशादी प्रपंचाची कारणता प्रतीतीला येत असली किंवा श्रुतीने सृष्टीचा क्रम सांगितला असला तरीसुद्धा हे सर्व जागृत प्रपंच जसं स्वप्नामध्ये आहे त्याचप्रमाणे जागृतीतल्या सर्वच्या सर्व क्रिया किंवा जागृतीतल्या सर्व जाणीवा ह्या स्वप्नाप्रमाणेच आहेत असं परोपरीनं श्रीगुरूंनी सांगितलं. त्याच्यानंतर आणि इतकंच त्याचा शेवट केला का सर्व अनात्म पदार्थ मिथ्या आहेत हे सिद्ध झाले. म्हणजे जागृतीतले असो किंवा स्वप्नातले असो सर्व जे आत्मेतर पदार्थ आहेत ते सर्वच्या सर्व सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहेत. ज्ञान समकालातच त्या पदार्थांची उत्पत्ती होते. ज्ञानाबरोबरच त्या पदार्थांचा लय किंवा नाश होतो. हे परोपरीनं आतापर्यंत आपण चिंतन केलं. हे सर्व ऐकल्यानंतर आता त्या शिष्याचा त्या सिद्धांतावर विश्वाससुद्धा बसण्याचं कारण नाही. हे त्याचं काय आहे प्रत्यक्ष अनुभूती कशी आहे हे त्याला सांगितलं की नाही. जागृती स्वप्न सुषुप्ती ह्या सगळ्या अवस्था येतात जातात पण ज्याच्यावर ह्या अवस्था येतात आणि जातात तो मात्र नित्य आहे आणि अवस्था मात्र त्या ठिकाणी अनित्य आहेत. तर कालच कोणीतरी सांगितलं की याच्यामध्ये दृष्टीसृष्टीवादामध्ये तुम्ही म्हटले का याच्यामध्ये नित्य अनित्यतेचा विचार आहे असं मला वाटत होतं. जरी पदार्थाला ज्ञात सत्ता दिली तरीसुद्धा ते पदार्थ काय आहे मिथ्याच आहे आणि अज्ञात सत्ता दिली तरी ते मिथ्याच आहे. आहे की नाही. कोणत्याही पदार्थाला आपल्याला ज्ञान होण्याच्या पूर्वी होते तरी ते काय होते मिथ्याच होते. पण त्याला कोणता वाद म्हणतात सृष्टीदृष्टीवाद म्हणतात. आणि ज्ञान समकालात पदार्थ उत्पन्न होतो मानतात त्याला काय म्हणतात दृष्टीसृष्टीवाद म्हणतात. पण कोणत्याही रीतीने पदार्थ अनिर्वचनीय आहेत आणि अनिर्वचनीय पदार्थाचा अधिष्ठानाच्या ठिकाणी त्रैकालिक आत्यंताभावच असतो. फक्त त्याला प्रतीती मात्र सत्ता असते. फक्त याच्या व्यतिरिक्त काही नाही. त्याचे फक्त तो पदार्थ दिसतो किंवा त्या पदार्थाचं ज्ञान होतं एवढंच. म्हणून आपण तो पदार्थ आहे असं म्हणतो. नाही म्हणण्याची सोय नाही कारण प्रतीतीला येते. परंतु मग तो प्रतीतीला येतो म्हणून असत नाही तर सत पण म्हणण्याची सोय नाही कारण अधिष्ठान ज्ञानाने तो बाधित होतो. अशा प्रकारची स्थिती वारंवार चौथ्या तरंगापासून आपल्याला त्यांनी समजावून सांगितले अनेक प्रकाराने. हे सर्व ऐकल्यानंतर तरीसुद्धा म्हणजे मनुष्याचं श्रवण जे आहे ना त्या श्रवणामध्ये त्याला प्रमाणा संभावना आणि प्रमेया संभावना देखील राहत नाही. परंतु तरीसुद्धा त्याला असं परत परत त्याचं मन जे आहे तर ते मन पुन्हा कच खातं म्हणतो आपण त्याला किंवा मन जे आहे त्याच्या ठिकाणी एवढं सात्विक धैर्य ते त्याला धारण करता येत नाही. त्यावेळेला त्या अंतःकरणाची किंवा त्या जिज्ञासूच्या अंतःकरणाची कशी स्थिती असते हे या शिष्याच्या जे काही शंका आहे त्या शंकेवरून आपल्या लक्षात येतं. ही तोच आपलं प्रतिनिधित्व करतो. त्याची जी स्थिती होते ना आता तो जेव्हा मांडील तेव्हा आपलीसुद्धा अशी स्थिती आहे आणि आपली अशी स्थिती झाली का गुरुजींची सुद्धा अशी स्थिती म्हणजे त्यांचा नाईलाज होतो. म्हणजे किंवा आता याला इतक्या वेळा सांगितलं आता याच्या पुढं काय सांगावं असं होतं. परंतु तरीसुद्धा का त्यांचं कार्य काय आहे की याला संसार सागरातून पार करणं आणि त्यासाठी ते पुन्हा सांगतच राहतात जोपर्यंत त्याला साक्षात्कार होत नाही किंवा जोपर्यंत त्याच्या बुद्धीचा दृढ निश्चय होत नाही. म्हणजे याचा अर्थ आपण जेव्हा कीर्तनकार प्रवचनकार किंवा
काय वेदांत प्रवचन करतो त्यावेळेला आपल्या ठिकाणी एखाद्याने शिष्याने शंका केली किंवा श्रोत्यांनी शंका केली तर आपल्याला उभं येता कामा नये. जेवढं आपल्याजवळ यथाशक्ती यथामती असेल तेवढं निरूपण करण्याचा प्रयत्नच करत जावा. शेवटी जर झालं तर असं म्हणत जावं किंवा हा आपल्याला असेल तर आपल्याला हा अनुभव आहे, हे शास्त्रप्रमाण आहे किंवा आमची याच्यावर श्रद्धा आहे, आता आम्हाला याच्या पुढं काही करता येत नाही. तर परंतु हे मार्ग शास्त्राने सांगितलेले आहे. अनुभूती संपन्न महात्म्याने याचा अनुभव घेतलेला आहे. आम्ही त्याच मार्गाचे पांथस्थ आहोत. म्हणून लगेच या तुझा वेदांतात अधिकारच नाही, तू तार्किकच जास्त आहे असं म्हणूनही कोणाची उपेक्षा करू नये असा एक भाव दिसतो. तर याच्यामध्ये शिष्य काय म्हणतो पहा. शिष्य म्हणतो, महाराज ही ईश्वर रचित सृष्टी अनंत कालापासून अनादी आहे. त्यात ज्ञानी मुक्त आहेत आणि अज्ञानी बद्ध आहेत. कोणी प्रपंच करून आनंदात आहेत, कोणी दुःखात आहेत. अशी प्रपंचधारा सारखी चालू आहे. ती जर स्वप्नासमान म्हणावी तर एक क्षण घटका किंवा प्रहर कालपर्यंत स्वप्नाप्रमाणे असावी आणि स्वप्नाप्रमाणे अल्पकालस्थायी संसार असेल तर बंध अनादिकालचा आहे असे म्हणता येणार नाही. आणि बंधनिवृत्तीकरता सांगितलेली श्रवणादी साधने ही व्यर्थ होतील. जर दृष्टीसृष्टीवादाचा सिद्धांत अंगीकार केला तर काय काय आक्षेप येतील त्याच्यावर. कारण हा आतापर्यंत शास्त्र सुसंस्कृत असं त्याचं अंतःकरण झाले, शास्त्र संस्काराने संस्कारित असं त्याचं अंतःकरण झालेले. बुद्धी सूक्ष्म झालेली आहे, बुद्धी तीक्ष्ण झालेली आहे, बुद्धी अधिक तत्वाला जाणण्यासाठी प्रोत्साहित झालेली आहे. परंतु त्याच्या ठिकाणी मात्र निश्चय तर काही होत नाही. तर निश्चय न होण्याला दृष्टीसृष्टीवादा संबंधाने दृष्टीसृष्टीवादाचा सिद्धांत मनुष्याला न कळायला किंवा न पटायला किंवा न झेपायला किंवा त्याच्यात रंगून न जाण्याला कारण काय. तर त्यांनी जे आत्तापर्यंत शास्त्र शिकला ते त्याच्यातले संस्कार त्याला कसे कसे प्रतिबंध करतात दृष्टीसृष्टीवाद किंवा अजातवादाला याविषयी सांगतात. तर आता हे सर्व सांगितलं की आपल्यालाही असंच वाटायला लागतं की खरोखर आपली स्थिती अशीच झालेली आहे. कसं तर त्याविषयी तो म्हणतो, महाराज तुम्ही सांगितलं का सर्व अनात्म पदार्थ मिथ्या आहेत. हे सांगितलं सर्व काय आहे, दृष्टी सृष्टीवाद आहे म्हणजे ज्ञान समकालातच पदार्थ आहेत असं तुम्ही परोपरीनं सांगितलं. पण महाराज आता माझ्या अंतःकरणात काय काय भाव होतात ते तो सांगतो. महाराज ही ईश्वर रचित सृष्टी अनंत कल्पापासून अनादी आहे. ही सृष्टी तुम्ही काय म्हणतात, जर दृष्टीसृष्टीवाद मानला तर ही कोणी सृष्टी निर्माण केली, जीवानेच केली की नाही. ही सृष्टी सगळी जीवानेच केली. मग श्रुती काय सांगते, श्रुती सांगते जन्माद्यश यतः, ज्या परमात्म्यानेही जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवाते संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया तो हा विठोबा निधान. हे संत वाङ्मय सांगतं की नाही, श्रुतीचाच अनुवाद आहे की नाही. मग ही सृष्टी कोणापासून झालेली आहे, ईश्वरापासून झाली. बरं ईश्वरापासून झालेली सृष्टी आता आमच्या ज्ञान समकालातच झालेली आहे का ही अनादी कालापासून चालत आलेली आहे, अनादी कालापासून चाललेली आहे, अनंत कल्पापासून आहे, अनादी आहे, ईश्वर रचित आहे. आणि सर्व मी माझ्या मनाने सांगितलेल्या संकल्पना आहेत का ह्या श्रुतीची वचनं आहेत, श्रुतीची वचनं आहेत. आता तुम्हीच सांगा, जर ईश्वर रचित सृष्टी आहे म्हटलं तर दृष्टीसृष्टीवादाची संगती लागेल का. आता एक ज्ञानवैराग्य प्रकाश म्हणून एक भोलेबाबांचं पुस्तक आहे, तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये दृष्टीसृष्टीवादात सुद्धा ईश्वर भक्तीची संगती त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे दृष्टीसृष्टीवादात सुद्धा परमात्मा ईश्वर भक्ती करता येते. कारण काय, सर्व अनिर्वचनीय आहे ना. मग अनिर्वचनीय पदार्थाचा अधिष्ठान आहे की नाही. अनिर्वचनीय कोणत्या उपाधीला घेऊन मानतात, माया. मग ज्या वेळेला दृष्टीसृष्टीवाद जरी असला त्याच्यामध्ये ईश्वर आहेच की नाही, मायोपाधिक चैतन्य आहेच की नाही. आणि तेच त्या काळामध्ये असणारा जो तुमचा जीव आहे त्याचा नियामक आहेच की नाही. मग त्याच्या ठिकाणी उपास्य उपासक भाव होऊ शकेल की नाही, होऊ शकेल. जोपर्यंत तुम्हाला देह आहे, बरोबर ना, किंवा अजातवादात तुम्हाला या देहाचंही भान राहिलं नाही किंवा समाधी अवस्था आहे किंवा तुमची विदेह कैवल्य अवस्था आहे, तिथं तुम्हाला भक्ती करायला साधन आहे का, काही नाही. तिथं उपास्य उपासक भाव नाही. परंतु जोपर्यंत तुम्ही खाता पिता किंवा दुसऱ्या व्यवहार करता तोपर्यंत ईश्वर भक्ती आम्ही करू शकत नाही असं म्हणता येत नाही. जसं तुम्हाला दृष्टीसृष्टीवादात सुद्धा काय आहे, ईश्वर भक्तीची संगती आहे आणि सृष्टीदृष्टीवादात सुद्धा आहे. म्हणून काय, यावत जीवो त्रयो वंद्या वेदांत गुरुरीश्वर. तुम्ही जरी
दृष्टीसृष्टीवादात रमले असाल तरीसुद्धा तुम्हाला गुरु, ईश्वर आणि शास्त्र यांची संगती आहेच, असा त्याचा अर्थ. पण हा म्हणतो या ठिकाणी ईश्वर अनादी आहे, पुन्हा हा जगत प्रपंचसुद्धा अनादी आहे, तो ईश्वर निर्मित आहे, असं झालं तर मग म्हणता येईल का या दृष्टीसृष्टीवादामध्ये जर सगळं तुम्हीच निर्माण केलं तर ईश्वरसुद्धा तुम्हीच निर्माण केला असं होईल की नाही? आणि ईश्वराचा अर्थ काय? ईशनशीलत्वात ईश्वर हा, तो सगळ्यांचं नियमन करतो. इथं नियमकत्व ईश्वराला देण्याची, ईश्वर मानण्याची तरी गरज राहिली का? नाही. बरं, ही सृष्टी जी आहे ज्ञान समकालात उत्पन्न होते, म्हणजे ही अनादी आहे का? नाही, आहे की नाही? ही ज्ञान समकालात आहे, पण इथं श्रुतिवचनं काय आहे? ती अनादी आहे, अनंत कल्पापासून आहे, ईश्वर तिचा नियामक आहे, अशी वचनं आहेत की नाही आपल्यासमोर? आत्तापर्यंत जे शास्त्रचिंतन केलं तर ह्या वचनाला बाद येईल की नाही? येईल. त्यात ज्ञानी मुक्त आहेत आणि अज्ञानी बद्ध आहेत. याच्याप्रमाणे सगळं दृष्टीसृष्टी आणि सगळं मिथ्या म्हटलं तर त्या ठिकाणी कोणी मुक्त आहे का कोणी बद्ध आहे? बद्धो मुक्तो इति व्याख्या गुणतः मेन वस्तुतः. बद्ध आणि मुक्त या ठिकाणी राहतच नाही. मुक्त कासं या म्हणावे, बंधन ते नाही ठावे. जे अधिष्ठान तत्व आहे त्या अधिष्ठान तत्व कधीच बद्ध होत नाही. मग ते मुक्तही कसे होणार? म्हणजे बद्ध मुक्तचा व्यवहारही त्या ठिकाणी घडणार नाही. आणि शास्त्रांनी तर सांगितलं की नाही की जीव अविद्येने बद्ध होतो, आणि जर त्याने जीव ब्रह्मैक्य ज्ञान केलं तरी सा विद्या या विमुक्त आहे, त्या ब्रह्मविद्येने तो मुक्त होतो. बरं, ही जी परंपरा ही अनादिकालापासून आले की नाही? शिष्य बद्ध म्हणून शरण जातो, गुरु त्याला मुक्त करतात. आणि या अनादिकालापासून गुरु शिष्य परंपरा आणि हे बद्ध मुक्त परंपरा चालू आहेत. कोणी प्रपंच करून आनंदात आहे, कोणी दुःखात आहे. काही लोकांना याचं ज्ञानच नाही, पण जे जे प्रपंच करतात ते दुःखात आहेत. काही प्रपंचात ज्या विषयांमध्ये आनंद मानतात ते अगदी आनंदात आहेत. आणि हे कधीपासून चालू आहे? अशी प्रपंचधारा सारखी अव्याहत चालू आहे. ही प्रपंचधारा कधीही थांबलेली नाही. कोणी मरतात, कोणी नवीन उत्पन्न होतात, कोणी दुसरे मरतात, पुन्हा नवीन उत्पन्न होतात. हे काय आज चालू आहे का? हे काही समकालात चालू आहे का? ज्ञान समकालात चालू आहे का? तुमच्या ज्ञानाच्या पूर्वी अशा प्रकारचा बद्ध मुक्तीचा व्यवहार झाला, अनंत कल्प झाले, अनंत सृष्टी उत्पन्न झाल्या, आणि असा प्रकारचा हा व्यवहार सारखाच चालू आहे. आता ही प्रपंचधारा सारखी चालू आहे, ती जर स्वप्नासमान म्हणावी. समजा तुम्ही म्हणता की ही जी धारा आहे ही काय आहे? कारण तुम्ही मागं सांगितलं प्रवाह रूपाने अनादी आहे. प्रवाह रूपाने अनादी म्हणजे ज्ञान समकालातच आहे, आणि प्रवाह रूपाने अनादी आहे म्हणजे अनादी हा काय आहे? भ्रम आहे, असं तुमचं म्हणणं आहे. पण जर हे अशा प्रकारची ही अनादी म्हणावी, हा केवळ भ्रम म्हणावा, ते स्वप्नाप्रमाणे आहे असं म्हणावं. ती जर स्वप्नाप्रमाणे, ती म्हणजे प्रपंचधारा, प्रपंचधारा ही स्वप्नाप्रमाणे आहे अशी म्हणावी, तर एक क्षण, घटका किंवा प्रहर कालाप्रमाणे स्वप्नाप्रमाणे असावी. आता खरं तर स्वप्न एकच क्षण पडतं, पण बराच काल प्रतीत होतो ना, म्हणून काही लोक काय म्हणतात, स्वप्न एक क्षण नाही, ते काय आहे? कोणी म्हणतं एक घटकाभर पडतं, कोणी म्हणतं एक मुहूर्तभर किंवा एक प्रहर पडतं. एक प्रहरही नाही, कारण माणूस जर एकला झोपला 1:15 जर तो जागा झाला तर प्रहर तरी कुठं झाला? आणि त्या प्रहरामध्ये त्याला कितीतरी दीर्घकालाचं पुत्र, पौत्र, वडील एवढं 3 पिढ्याचं स्वप्न पडलं. याचा अर्थ तेवढा काल तिथं गेला का? बरं, तेवढा गेला नाही म्हणावं तर प्रहर गेला, प्रहर पण नाही गेला. याचा अर्थ खरं एकाच क्षणामध्ये ते पडलं. परंतु असं मानलं की स्वप्न एक प्रहर पडतं, एक घटका पडतं किंवा एक क्षण पडतं स्वप्न, तर त्याप्रमाणे हा प्रपंचसुद्धा आपल्याला काय झाला पाहिजे? तितकाच प्रतीत आला पाहिजे. एक क्षण, प्रहर किंवा एक घटका, मुहूर्त. तर एक क्षण, घटका किंवा प्रहर कालपर्यंतच स्वप्नाप्रमाणे ती प्रपंचधारा असावी. आणि स्वप्नाप्रमाणे अल्पकाल स्थायी संसार असेल तर बंध अनादिकालचा असे म्हणता येणार नाही. आता शास्त्र काय सांगतं? बंध कसा आहे? अनादी. आपण बद्ध कधीपासून झालं सांगता येईल का? नाही. बंध कुठपासून, किती कालापासून आला? अनादिकालापासून. वेदांत दर्शन असलं तरी बंध कधी झाला त्या बंधाचा काल सांगता येतो का? नाही. पण बंधाचा अंत करता येतो की नाही? बंध अनादी असून काय आहे? शांत आहे. असंच आपण करतो की नाही चिंतन? मग आणि तुमच्या सिद्धांताप्रमाणे बंधसुद्धा कधी आहे? ज्या वेळेला तुम्हाला बंधाचा अध्याय झाला तेव्हाच बंध आहे, इतर वेळेला बंध नाही. मग त्या बंधाला प्रारंभ झाला की नाही? ज्ञान समकालातच बंध आहे. पण शास्त्राने असंच सांगायला पाहिजे ना सर्व ठिकाणी. शास्त्र सांगतं बंध कसा आहे? अनादी आहे. मग दृष्टीसृष्टीवादाला हे जुळतं का?
बंध अनादी आहे, बंधाचा अनादित्व जुळत नाही. बरं, हे कोणी सांगितलं? श्रुतीनं. नाही तर श्रुतीनं सुद्धा सांगायला पाहिजे होतं बंध काय आहे, ज्यावेळेला अध्यास होतो तेव्हाच बंध आहे असं आहे का. ज्यावेळेला अध्यासाचं ज्ञान होतं किंवा अध्यासाची जाणीव होते तेव्हाच आहे, तो काय अनादिकालचा नाही. पण श्रुती सांगते की हा जीव काय आहे, अनादी कालापासून अशा प्रकारचा जन्ममरण परंपरेमध्ये जीव सापडलेला आहे. याचा अर्थ अनादी कालापासून आहे का, ज्ञान समकालात आहे का, फक्त अध्यास कालात आहे. म्हणजे अध्यास किती वेळ होतो? क्षणभर आहे की नाही. त्या क्षणभर कालात आहे का, प्रहर कालात आहे का, मुहूर्त कालात आहे का, घटका कालात आहे का? नाही. तो कसा आहे, हा बंध अनादी कालापासून आहे असं श्रुतिवचन आहे. आणि जर तो अल्पकाल स्थायी संसार असेल तर बंध अल्पकाल स्थायी, तर श्रुतीने काय सांगायला पाहिजे होता? बंध अल्पकालच राहणारा आहे, क्षणमात्र बंध आहे. पण ते म्हणतात बंध कसा आहे, अनादी आहे. मग असं म्हणता येईल का? नाही. आणि शिवाय बंध अनादिकालचा नाही, तो कसा आहे, बंध हा अनादी नाही, बंध हा काय त्याला म्हणतो आपण, अल्पकालचा आहे. बंध हा काय आहे, अल्पकालचा आहे. आणि तो ज्ञान समकालातच आहे. आणि तो काय होतो, ज्ञान गेलं की त्या बंधाचं ज्ञान गेलं की बंधही गेला, अशाच प्रकारची स्थिती असेल तर मग यावेळेला त्या बंधाच्या निवृत्तीसाठी बंध काय होतो, ज्ञान समकालात आणि जातो. मग त्यासाठी तुम्हाला साधनं पाहिजेत का? गुरुला शरणागती, शास्त्रचिंतन, उपासना, कर्म, हे कोणतेही शास्त्राने सांगितलेली साधनं करायची गरज आहे का बंध निवृत्तीसाठी? नाही. कारण काय आहे, तो जात्याच काय आहे, अल्पकाल स्थायी आहे. तो अनादी असता तर त्याच्या उत्पत्तीसाठी सत्य असता, अनादी असता तर त्याच्या निवृत्तीसाठी काही साधनं करावी लागली असती. तुमच्या म्हणण्याप्रमाणे दृष्टी सृष्टीवाद मानला तर अल्पकाल स्थायी बंध आहे असं म्हटलं तर त्या ठिकाणी बंधाला अनादी असं श्रुतीनं सांगितलं नसतं. शिवाय जर तो बंध अल्पकाल स्थायी आहे तर त्याच्यासाठी आपल्याला गुरुशास्त्राची साधनाची गरज आहे का? नाही सांगितलं तरी बंध काही काल राहणार आणि निवृत्त होणार, ज्ञान समकालात असणार. ज्ञान गेलं का बंध गेला. अशा प्रकारचा आपल्याला कोणतंही साधनं करण्याची गरज नाही. चित्तशुद्धीसाठी कर्म, उपासनादी किंवा ज्ञानप्राप्तीसाठी श्रवण मननादी अंतरंग साधनं. बरोबर, वेदांनी काय केलेले, वेदू काय काय न बोले, वेदांनी जेवढी साधनं सांगितली तेवढी कशासाठी सांगितलेली आहे, बंध निवृत्तीसाठी सांगितलेली आहे. पण तो जर बंधच या ठिकाणी नसेल, म्हणजे तो बंध जर मिथ्या असेल, तो बंध क्षणकाल स्थायी असेल तर त्यासाठी अनादी कालापासून तो मानून त्याच्यासाठी बंध निवृत्तीची साधनं गुरु शास्त्र यांना काय होईल, व्यर्थत्व येईल. असं ठीक आहे ना. ही व्यर्थ होतील असं शिष्य बोलल्यानंतर आता हे ग्रंथकार लिहितात बरं का. ग्रंथकार काय लिहितात, कोट्यावधी वेळा स्वप्नाप्रमाणे प्रपंच मिथ्या आहे असे श्रवण केले. एकदाच नाही श्रवण केलं, हे ऐके नाही. आपला काळ तर 8-9 महिन्याचाच आहे, पण याच्यामध्ये कोट्यावधी वेळा श्रवण केला असं लिहिलं आहे. शास्त्र विचार करून म्हणजे काय आहे, आता श्रीगुरूंच्या मनात हे जे शिष्याची वचनं ऐकल्यावर त्यांचं अंतकरण किती दग्ध झालं किंवा सद्गत झालं काय म्हणा, तर त्याचं ते विचार या ठिकाणी मूळ ग्रंथात नाही. ग्रंथकार जे आहेत ना ते आपलं मूळ गुरूंनी बोललेले नाही, गुरु नंतर बोलणारे, पण त्यांच्या अंतकरणात असणारे जे विचार ते विचार या ठिकाणी सांगतात. ते म्हणतात कोट्यवधी वेळा जरी श्रवण केलं, शास्त्र विचार करून प्रपंचाच्या मिथ्यात्वासंबंधाने सांगितलेल्या युक्तीचा विचार करून मिथ्यात्व ठरले. आणि नुसता शास्त्राचा विचार करायचा आणि अनेक युक्ती पण करायची. यथा काय आपलं काय हस्ती यथा स्वप्न नाही स्वप्नामधला हत्ती जसा मिथ्या आहे, यद असद भासवन. अरे हे जे जगत आहे ना ते अनिर्वचनीयच आहे. केवळ श्रुतीनं तर सांगितलंच का नाही मिथ्या आहे म्हणून, काय निह नानास्ती किंचन श्रुतीनं सांगितलं, पण विचार पण केला. चांगलं लक्षात घ्या, ते श्रुती काय सांगते, यद असत, जे तत्वता काय असतं, असत असतं आणि भासमानम आणि भासतं. तन्मिथ्या, ते मिथ्या आहे. कशावरून, स्वप्न गजादिवत युक्ती केली आपण. उदाहरण घेतलं, स्वप्नामध्ये हत्या असतो की नाही, तो असत आहे का सत आहे, असत आहे, पण भासतो की नाही, म्हणतो सत्य आहे का मिथ्या आहे,
मिथ्या आहे. मग स्वप्नामधला हत्ती भासतो आणि तत्वतः असत असतो, म्हणून तो काय आहे? मिथ्या. याच्यावरून आपण असा विचार करायचा, जागृती असो नाही तर कोणती अवस्था, यद असत जे नसावं आणि भासमान व्हावं ते मिथ्या. जागृतीतले पदार्थ तसेच आहे की नाही? भासमानच आहेत की नाही? आणि स्वप्नातल्या हत्तीप्रमाणेच आहेत की नाही? म्हणून जागृती आपली मिथ्या, जागृतीतले पदार्थसुद्धा मिथ्या. असं अनेक उपपत्तीनं चिंतन केलं तरी, कोट्यावधी वेळा श्रवण केलं, नंतर यौक्तिक चिंतनही केलं मिथ्यात्वा संबंधाने, शास्त्र विचार करून प्रपंचाच्या मिथ्यात्वा संबंधाने सांगितलेल्या युक्तीचा विचार करून मिथ्यात्व ठरले तरी अविद्येचा असा काही विलक्षण प्रभाव आहे की जागृत व्यवहारास मिथ्यात्व म्हणते वेळी मन मिथ्यात्वाविषयी साशंक होते. एवढं सगळं झालं तरी ही अविद्या अशा प्रकारची अघटित घटना पटीयशी आहे का ज्यांनी त्या शंकरानंदीमध्ये लिहिले, सहस्रशः श्रुत्वा मंत्वापी, हजारो वेळा श्रवण केलं, हजारो वेळा मनन केलं तरीसुद्धा अविद्येचा असा प्रभाव आहे की स्वप्नाला मिथ्या म्हणायला काही वाटत नाही, पण जागृती ही स्वप्नाप्रमाणे मिथ्या म्हणताना मन हे साशंक झाल्याशिवाय राहत नाही. कसं साशंक झालं आता पाहिलं ना, तो म्हणतो क्षणकाल जसं स्वप्न आहे तसं जागृती वाटायला पाहिजे. पुन्हा शास्त्राने त्याला अनादी असं म्हणायला नाही पाहिजे, बंध निवृत्तीची साधनं सांगायला नाही पाहिजे, बंधाच्या निवृत्तीसाठी प्रयत्नाची गरज नाही, असं सगळं. आणि सगळं शास्त्राने सांगितलं. म्हणजे का मन साशंक काय झालं? याला कोणतं? याला प्रमाणा संभावना निर्माण झाली की नाही? प्रमाणा संभावनाच म्हणायचं की नाही? याला एवढं सांगितलं. पण तात्पर्य काय आहे? तात्पर्य या ठिकाणी बंध मिथ्या आहे सांगण्यात का बंध सत्य आहे सांगण्यात? सत्य बंध असेल तर तो क्रियेनेच निवृत्त होईल, ज्ञानाने निवृत्त होणार नाही. मिथ्या बंध ठरला तर ज्ञानाने निवृत्त होईल. अशा प्रकारच्या अनेक शंका. आता वास्तविक पुन्हा त्यांनी विचाररूप दुसरं श्रवण केलं होतं की नाही? त्याच्यातही काय राहिलं तर पुन्हा विचाररूप काय तिसरं श्रवण केलं असेल. त्यांनी म्हणतात कोट्यावधी वेळा श्रवण करून, कोट्यावधी वेळा श्रवण करून आणि कोट्यावधी वेळा, इथं कोटी शब्द जरी नसला तर त्याचं काय करायचं? अनेक प्रकार याने श्रवण करून देखील त्याचं मन हे साशंक होतं. आपली ही स्थिती आहे की नाही? आता आपल्याला स्वप्न गजादिवतचा दृष्टांत माहीत नाही का? जागृतीला तो लागत नाही का? का सगळेच लागतात? देशकाल कारणाचं सुद्धा लागतंच की नाही? कार्यकारण भावसुद्धा लागतोच की नाही? पूर्वोत्तर भावसुद्धा लागतोच की नाही? स्वप्नामध्ये जसं अनिर्वचन येतो तसं जागृतीमध्ये अनिर्वचनीयत्व हे श्रुतीप्रमाणाने आणि युक्तीनं सिद्ध होत असूनही मन साशंक होतं. हे कशामुळं होतं? अविद्या. ती अविद्या काय? आपण अविद्येला मारायला निघालो ना, अविद्येचा नाश करणार ना, तर ते अविद्या काय करते? शेवटपर्यंत डोकं काढत राहते. जसा स्वामी महाराज सांगितलं, गोंदवलेकर महाराजांनी पण सांगितलेले, ज्या वेळेला असा एक क्षण आहे की मी ब्रह्म आहे असं संशय विपर्ययरहित ज्ञान ज्या क्षणात होतं त्यावेळेला अविद्येचा काय होतो? नाश होतो. तो थोडा होतो का पूर्णपणे होतो? पूर्णपणे नाश होतो. तिथं राख रांगोळी होते, आहे की नाही? ती म्हणजे राख तरी शिल्लक राहते, ही शिल्लक सुद्धा राहत नाही. आणि असा नाश जर कोणी कोणाचा करायला झालं तर ते काही गाळ राहील का त्याच्यासाठी? म्हणून अविद्या काय करतात? ते मरता मरता याच्यावर प्रभाव करायला पाहते. जसा एखादा त्यांनी उदाहरण दिले की दिवा विजताना मोठा होतो, आहे की नाही? विजताना मोठा होतो, तशी माया मरताना थोडं मोठं होऊन पाहते त्याच्यामध्ये. किंवा मांजर जे आहे ना, तर ते अज्ञानी लोक आहे ना, ते अज्ञानी लोकांना माया जास्त त्रास देत नाही. ते कोणाला? नवला अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. त्या यांनी उदाहरण दिले, लक्षात आलं ना? त्या दुसरं उदाहरण दिले गोंदवलेकर महाराजांनी. नामस्मरण करणारा किंवा वेदांत चिंतन करणारा, हा जो दोन चिंतक आहे, नामधारक आणि वेदांत चिंतक, यांना माया कोणत्या रूपाने हे करते त्याच्यासाठी सांगितलं की एखादा सर्प असतो, तो सर्प विषारी सर्प आहे आणि आपण त्या सर्पाला मारण्यासाठी मागं धावलो, तो सर्प काय करतो? बिळात लपून बसतो. मग आता तो आपल्याला दिसत नाही, माया अव्यक्त आहे की नाही? मायेचा प्रभाव हा आपलं जगदरूपी कार्यावरून ती अनुमेय आहे. लक्षात आलं ना?
माया अनुमेही. ती काय करते, माया आपल्याला तिचा नाश करायला निघतो, तर करता करता जेवढी साधनं करू आपण तर ती माया काय हाताला लागत नाही आणि ती काय होते, ती माया अव्यक्त स्वरूपामध्ये राहते. पण आपल्याला माहिती आहे का कार्यानुमेय आहे ना, कार्य दिसतं त्याचा अर्थ कारण आहेत, जरी दिसलं नाही तरी, आणि कारणाचा नाश झाल्याशिवाय कार्याचा नाश होत नाही. म्हणून आपण रात्रंदिवस चिंतन करतो, वेदांत वाक्येषु सदारम म्हणतो, आणि माया तर काय हाती लागत नाही. मग आपल्याला माहिती आहे की ह्या ज्या श्रवण मननादी निधिध्यासनादी अंतरंग साधनाच्या द्वारा हिचा नाश केला जाणं शक्य आहे. त्याच्यासाठी शास्त्र प्रमाण आहे, महापुरुषांनी ह्या साधनांचं कथन केलेले. पांडुरंग महाराज आहेत का? हां, तर ठीक चाललं आहे ना. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं हे सर्व करत असताना ती माया काय करते, तर त्याच्यासाठी उदाहरण दिलं. ज्या सर्पाच्या आपण पाठीमागं लागलो, सर्प बिळात गेला आणि गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे आता ह्या सर्पाचा नाश करा, आता शस्त्र वगैरे काय करता येतं का आपल्याला, त्याच्यावर प्रयोग नाही. मग ते शेतकरी काय करतात, त्याच्यावर गबाळ म्हणतो ना आपण, वाळलेलं गवत टाकतात आणि त्याला पेटून देतात. पेटून दिल्यानंतर त्याला ती उष्णता आहे ती त्या बिळामध्ये जाते आणि गेल्यानंतर तो तडफडायला लागतो. पण तडफडताना तो म्हणतो, ज्यांनी माझा घात केला, हा करण्याचा प्रयत्न चालला आहे, याचा मी एकदा सूड उगवतो. आणि म्हणून तो इतकी जोराने उसळी घेतो की तो साप त्या अग्नीतून, त्या गवतातून आणि सगळ्यातून बाहेर झेप घेतो. सगळ्याच्या बाहेर झेप घेतल्यानंतर त्याचं होतं काय, तो सगळा होरपळलेलाच असतो, परंतु तो आता जगत नाही. कारण आपल्यामध्ये सापाला थोडं अग्नी जखम झाली की तो आपोआप किंवा मनका मोडला तर तो मरतच असतो. तसा बाहेर येऊन तो काय होतो, मरतो. पण मरता मरता त्यांनी केलेला काय हा प्रयत्न आहे. तसं नामधारक जो आहे किंवा वेदांत चिंतक जो आहे, तर त्याचा लोक नाम घेता घेता 12 वर्षाचं अनुष्ठान सगळं करतात आणि सगळं केल्यानंतर त्यांचं मनाला असं वाटतं की आत्तापर्यंत मी इतके प्रयत्न केले. त्या गोंदवलेकर महाराजांनी तर फार गोड लिहिले की मी नामस्मरण करण्याच्या पूर्वी किंवा वेदांत चिंतन करण्याच्या पूर्वी माझी स्थिती बरी होती, म्हणजे मला काम क्रोध वगैरे हे मर्यादेत होते. आता माझ्या अंतकरणातलं जर खिडकी नाही, कोणाला दिसत नाही म्हणून बरं आहे. आता जर माझी स्थिती पाहिली तर त्याच्यापेक्षा वाईट आहे असं वाटतं. त्याचं कारण असं आहे की ही माया किंवा हे जे नामधारकाला असणारी जी विघ्न ही काय करतात, शेवटी आता तर काय आहे, आता फक्त यांनी दृढ श्रद्धा ठेवली की श्रद्धावान लभते ज्ञान, आणि अशी श्रद्धा ठेवली की याचं आता सर्व कार्य होत आलेलं असतं, त्याचं कार्य व्हायचं असेल. तिथं त्याचा एक शेवटचा प्रभाव असा होतो की त्या ठिकाणी जसा तो साप आहे, तो साप शेवटची उडी घेतो, त्याप्रमाणे ही माया त्याला शेवटची उडी घेते. त्याच्या ठिकाणी अविश्वास, शंका अशा प्रकारच्या प्रगट होतात आणि त्याला असं वाटायला लागतं 12 वर्ष केलं अजून काहीच झालं नाही, तर आता तरी सावध होऊन आपला व्यवहार करा आणि आपल्याला होणं शक्य नाही. तेवढा जर वेळ त्याने धारण केला तो साप मरणारच आहे. तशी अविद्या काय आहे, मरणारच आहे. पण काही झालं तरी आता मी कार्यम वा साधयामी देहम वा पातयामी, एक तर माझं कार्य साधेल किंवा माझा देह पडेल. असं केलं तर त्याच क्षणी काय होतं, मनुष्य तेथे आसताची मुक्त. काय ओवी आहे का लक्षात, सत्यत्व देवनी रोधीशी. ती माया म्हणते तुम्हाला मिथ्या म्हणतो ना, मी तुला त्रास देणार, आणि हा म्हणतो तुम्हाला किती त्रास दे, मी तुला काय म्हणणार, मिथ्याच म्हणणार. तर शेवटपर्यंत तिला काय म्हणायचं, मिथ्याच म्हटलं. मग तिचं काय होतं, हळूहळू तिचा जोरच निघून जातो आणि ती आपल्याला काही प्रभाव करत नाही. तसं ही 2 साधनाविषयी सांगितलेलं असू द्या. तर इथे याचं सांगितलं की जागृत व्यवहारास मिथ्यात्व म्हणते वेळी मन मिथ्यात्वाविषयी साशंक होते. किती झालं तर जागृत व्यवहाराला मिथ्या म्हणायला मन धजत नाही. अनादिकालच्या प्रपंच सत्यत्व निश्चयाचा हा परिणाम आहे. आता हे तरी का बरं, अहो अनादिकालापासून, आता हे बघा ग्रंथकार सांगतात वास्तविक हा प्रपंच अनादी आहे का, ज्ञान समकालात आहे. पण ज्ञान समकालात सांगून पटतच नाही ना. का पटत नाही, शेवटी तिथंच यावं लागतं की अनादिकालापासून प्रपंच सत्यत्वाचे काय आहे, संस्कार आहेत. त्या अनादी संसारमालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाही भोगिता. हां नवल मायेचे रूपक इतराचा लेखा पडी पाडू, भागवतातली वेळी का. तर या ठिकाणी जे ज्ञानी लोक आहे, येथ मोहलेगा
क्रांतदर्शी लोकांचं देखील मोह होतं. तर आपल्यासारख्याचे काय याचं मूळ कारण काय तर अनादी कालापासून हे संस्कार सत्यत्वाचे आहेत म्हणून असं होतं. मग आपण हे लक्षात घ्यायचं, हे जे आहेत ना अनादी कालाच्या संस्कारामुळं होतं. पण अनादी कालाच्या संस्कारामुळं होतं हा सुद्धा काय आहे, भ्रमच आहे. आता हा भ्रम एकदा कळलाय ना आपल्याला, आता पुन्हा आपण स्वतः परता उत्थान करायचं नाही. आपण याच्यावरच आता काय राहायचं, दृढ अशा प्रकारची धारणा करायची असं निश्चय पाहिजे. अनादिकालच्या प्रपंच सत्यत्व निश्चयाचा हा परिणाम आहे. ही जी गोष्ट शास्त्रप्रमाण, विचार, युक्ती, विद्वद अनुभव यांनी निश्चित झाली. आता ही गोष्ट मिथ्यात्वाची कशाने झाली, शास्त्रप्रमाणाने निश्चय झाली, विद्वद अनुभवानेही निश्चित झाली, विचारानेही निश्चित झाली, युक्तीनंही निश्चित झाली. तथापि मग आता बिघडलं कुठलं, एवढं आहे की नाही, सगळ्यांनी निश्चित झाली. तथापि तरी पण त्या गोष्टीविषयी मन साशंकोने आता होऊन काय आहे, शास्त्र, युक्ती, विद्वान पुरुषांचा अनुभव आणि आपला असणारा विचार, ह्या सगळ्यांनी एखादी गोष्ट निश्चित झाली तरीसुद्धा निश्चय झाला तरीसुद्धा जर आपल्याला मनात शंका येत असतील तर याला काय समजायचं, हा दैव दुर्विलास आहे. म्हणजे हा पुरुष काय आहे, याचं भाग्य इतका अभागी हा आहे की त्याच्यामुळे त्याला दुःखाचा विलास, दुःखाचा विस्तार त्याच्या जीवनामध्ये होत आहे. दुसरं तिसरं काही कारण नाही. म्हणून आपण समजायचं की आपण काय आहे, अभागी. मिथ्यात्व निश्चयापासून ढळत असू तर याचा अर्थ काय आहे, हा दैव दुर्विलास आहे. आता हे बोलण्याची भाषा झाली. हा दैव दुर्विलास आहे का आपला प्रमाद आहे हो खरं, जाणून बुजून आहे की नाही आपलं, आहे की नाही. हो, त्यांनी लिहिलं आपली स्थिती अशी आहे की त्या ओवी माऊलींची, एखादा मनुष्य त्या वाघाच्या खोपेत गेला आणि तो वाघ झोपलेला म्हणा काय तर पुन्हा तिथून निघून आला, ऐकून निघून आला तर म्हणतो मला वाघ काय करतोय, आहे की नाही. दुसऱ्यांदा गेला तर मारीलच की नाही, त्याला सोडेल का. तसं ह्याच्या ठिकाणी हा त्याच्यातून जर निघून आला आणि पुन्हा त्याच्याकडं प्रवृत्त झाला नाही तर बरं आहे, ऐकी नाही. म्हणून आत्तापर्यंत अनादिकालापासून त्या मायेने आपल्याला इथपर्यंत आणलं आहे. कुठपर्यंत आणलं आहे, आपल्यात केवळ मुमुक्षुत्व जागृत करत करत ती माया जी आहे ना तिच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी मायासुद्धा आपल्याला सहाय्य करत आहे. तो का म्हणे माया होय दाशी लागे पाया. ती माया कारण ती काय परमात्म्याची, आपण परमात्म्याची भक्ती केल्यामुळं ती माया परमात्म्याच्या अधीन असल्यामुळं आपण दररोज चिंतन करतो तेषामेवानु कंपार्थम. पण परमात्म्याचा त्याग करून जर आपण त्या मायेत प्रविष्ट झालो तर आपण गडद अंधकारात, अज्ञान अंधकारात परत जाणार. म्हणून ते सांगतात की हे दैव दुर्विलासाचे लक्षण आहे. तशाच प्रकारची या शिष्याची स्थिती असल्यामुळे त्याने वरील शंका केली आहे. शिष्याची स्थिती अशीच आहे की नाही म्हणून त्यांनी शंका केली. आता गुरुजी त्याला काय म्हणतात पहा. श्रीगुरू म्हणतात, बाबा रे, येतपर्यंत तुला अनेक वेळा प्रपंच मिथ्यात्वाची सिद्धी करून दिली. आतापर्यंत प्रपंच मिथ्या कसा आहे तुला एक वेळा सांगितलं का, अनेक वेळा सांगितलं. जरी समजा तू पुन्हा घरी गेल्यावर वाचलं नाही, पुस्तक मिटल्यावर दुसऱ्या दिवशी आला, पण तरी सांगण्यात अनेक वेळा गेलंच की नाही. म्हणून ते सांगतात की तुला अनेक वेळा सांगितलं आहे. त्यात हेही सांगितले आहे की सिद्धांत मतात बंधमोक्षाचा किंवा वेदगुरूचा पारमार्थिक सत्यत्वाने अंगीकार नाही. सिद्धांत मत म्हणजे वेदांत मत किंवा उपनिषदात मत. त्याच्यामध्ये तो काय म्हणतो, मग हे बंध मोक्ष काय होतील, खोटे, वेदगुरू काय खोटे. अरे वेदांत मतात वेदगुरू आणि बंध मोक्ष खरे मानलेलेच नाही, आहे की नाही, मानलेलेच नाही. पण तुला एक वेळा सांगितलं का, अनेक वेळा सांगितलं का. उलट समान सत्य साधक बाधक व्यवहार होण्यासाठी गुरुशास्त्र मिथ्याच असले पाहिजे का, बंध मोक्ष मिथ्या आहेत म्हणून गुरुशास्त्र सुद्धा मिथ्याच आहे असं तुला सांगत गेलं, आलं की नाही सिद्धांत मत. सिद्धांत मतात बंधमोक्षाचा किंवा वेदगुरूचा पारमार्थिक सत्यत्वाने अंगीकार नाही. चैतन्य मात्र नित्यमुक्त आहे. हे काही नाही, पारमार्थिक सत्य म्हणून त्याचा अंगीकार केला नाही. आणि ब्रह्म जे आहे ते मात्र काय आहे, नित्य मुक्तच आहे. ते कधी बद्धही झालं नाही, त्याला मुक्तही करावं लागत नाही, ते नित्य मुक्तच आहे. हेच सांगितले ना विचार आतापर्यंत.
अविद्येचा परिणाम चैतन्याच्या ठिकाणी नाना प्रकारचा होतो, त्यास विवर्त म्हणतात. दुसरं काय सांगितलं? भासतं काय? हे सगळं विवर्त आहे. हा अविद्येचा परिणाम आहे. चैतन्याच्या अधिष्ठानावर आहे. चैतन्य असंग निर्विकार आहे. हे सगळं त्या अधिष्ठानाच्या प्रतिबिंबाला ग्रहण करून या ठिकाणी मायेमध्ये सर्व चाललेलं आहे. अधिष्ठानाच्या प्रतिबिंबाला धरून वेष्टी अविद्या, त्याच्यामुळे जीवाच्या ठिकाणी हे सर्व जीवसृष्टी आणि ईश्वरसृष्टीचा व्यवहार चाललेला आहे. असं सांगितलं का? असं सांगितलं ना का सत्य म्हणून सांगितलं सिद्धांत मतात? हे सगळं मिथ्या आहे असंच सांगितलं की नाही? म्हणजे माणसाने जरी आपल्याला कधी कधी मनामध्ये साशंकता आली तरी आत्तापर्यंत आपण काय केले? आतापर्यंत ज्या वेदांतशास्त्राचं श्रवण केले त्या वेदांतशास्त्रालाच आपण आता त्याच्याविषयी दृढ निष्ठा धरली तर बरं आहे. नाहीतर आपली आता स्थिती काय होईल? स्वामी महाराज म्हणायचे, तुम्ही एकदा वेदांत ऐकून बसले ना, आता तुम्हाला काही इलाज नाही. आता लढा नाही तर मरा. नाहीतर तुमची अवस्था काय होईल? धोबिका कुत्ता घरकानं घाटका. ऐकेन मग असं होण्यापेक्षा आता काय होईल ते होया शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. आपण त्या केवळ ह्या वेदांत दर्शनाचे जे सिद्धांत आहे त्या सिद्धांताविषयी निष्ठा ठेवण्यासाठीच आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा असली पाहिजे. अविद्येचा परिणाम चैतन्याच्या ठिकाणी नाना प्रकारचा होतो. अविद्येचा अनेक प्रकारचा परिणाम होतो. मग तो सत्य असतो का? तो विवर्त असतो? हे पण सांगितलं. बरं, त्या विवर्त पदार्थाने आत्मस्वरूपाची यत्किंचितही हानी होत नाही किंवा लाभही होत नाही. आता हा जगत प्रपंच, बंध, मोक्ष, गुरु, शास्त्र, जगत, नानात्व हे किती जरी भासलं तर हे सर्व कल्पित आहे. त्याने अधिष्ठानाची लाभही होत नाही आणि हानी होत नाही. समज की एखाद्या दोरीवर साप भासला तर ती दोरी विषयुक्त होत नाही किंवा मालेचा भ्रम झाला तर सुगंधी होत नाही. हे दररोजच आपल्याला माहिती आहे. दोरीवर सर्प भासला तर काही विषारी होत नाही, पुष्पमाला भासली तर सुगंधी होत नाही. त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी वैदिक कर्माचा किंवा उपासनेचा व्यवहार झाला तरी पुण्योत्पत्ती होत नाही. आत्म्यावर किती वैदिक कर्म केले किंवा किती उपासना केली तर आत्म्याच्या ठिकाणी पुण्य उत्पन्न होते का? नाही. किंवा अत्यंत निषिद्ध व्यवहार झाला तरी त्यापासून आत्म्याच्या ठिकाणी पापोत्पत्ती होत नाही. किती निषिद्ध व्यवहार केला तर आत्म्याच्या ठिकाणी पाप उत्पन्न होतं का? नाही. ही गोष्ट आपल्याला कळली की नाही? आत्मा असंग आणि निर्विकार आहे. हे सगळं चाललेलं काय आहे? अविद्येचा परिणाम आहे. अविद्या मिथ्या आहे, तिचा परिणाम देखील मिथ्या आहे. तो प्रातिभाषिक आहे, आत्मा पारमार्थिक आहे. समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो, आहे की नाही? विषम सत्तेत साधक बाधक व्यवहार होत नाही. सत्ता विषम आहे. हे सगळं आता हे जे बोलतात हे सगळं आपल्या डोळ्यापुढे येतं की नाही? आता किंवा अत्यंत निषिद्ध व्यवहार झाला तरी त्यापासून आत्म्याच्या ठिकाणी पापोत्पत्ती होत नाही. आत्मा असंग एक रस आहे. आत्मा असंग आहे. किती व्यवहार झाला, लौकिको वा वैदिको वा अन्यथा वा, लौकिक व्यवहार करा, वैदिक व्यवहार करा, अन्यथा नाही तसा करा, तरी सुद्धा असंग आत्म्याच्या ठिकाणी कोणतीही हानी नाही. बरं, आत्मा काय क्षणक्षणा पालटे रंग असा आहे का? का बुद्धीचे तरंगच फक्त पालटतात? का आत्मा जसा एक रस आहे, तो का म्हणे साहे देव आहे तैसा आहे. असा आत्मा कसा आहे? एक रस आहे, असंग आहे. मग जगताचं काय आहे? आताच विचार केला आहे की नाही? जगत कालत्रयी झाले नाही. झालं नाही का होणं शक्यच नाही? का जगत नावाच्या पदार्थाची सिद्धी नाही? मग जर जगताची सिद्धी झाली नाही तर त्याच्या कारणाची सिद्धी होईल काय? आहे की नाही? जगतच नाही तर त्याच्या कारणाचा सुद्धा विचार करायचं कारण नाही. विचार करायचंच कारण नाही ते सत्य का मिथ्या याचा तरी विचार करायचा आहे का? का अधिष्ठानाशी संबंधितच नाही? माया नाही का माया कार्य नाही? काहीच नाही, आहे की नाही? दोन्हींचाही संबंध नाही. असं आहे. पण म्हणलं का मग म्हणायचं हा दैव दुर्विलास आहे की नाही? हा तर प्रमाद म्हणणं चांगलं आहे की नाही? पण स्वीकारला तर, आहे की नाही? थोडा मोठ्या मनाचा असला तर प्रमाद म्हणेल, कबूल करील, आहे की नाही? नसला तर म्हणेल काय करू, हा दैव दुर्विलास आहे. अहो ती माया कशी अघटित घटनापटी याची. अहो जी नाही ती अघटित घटनापटी याची काय तिला किंमत द्यायची, आहे की नाही? नसलेले म्हणजे स्वप्नात एवढं दिसलं, पहा ना त्या अविद्येचा प्रभाव, आहे की नाही? त्या अविद्येचा प्रभाव नसणाऱ्या अविद्येने हा प्रभाव दाखवला की नाही? का असणाऱ्या अविद्येने दाखवला? का अनिर्वचनीय अविद्येचा अनिर्वचनीय प्रभाव आहे की नाही? माया नावाचा पदार्थ कोणी पाहिला का? कार्य तरी दिसते,
ऐक माया नावाचा जो पदार्थ पाहिला नाही त्याचा माझ्यावर प्रभाव झाला म्हणणं म्हणजे काय बुद्धीचं दिवाळच काढणं का नाही, आहे की नाही. आत्मा असंग एकरस आहे, जगत कालत्रयी झाले नाही, म्हणून त्याचा निषेध करण्याची आवश्यकताही नाही. त्या कशाचा, जगताचा निषेध करायचा का, संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता असं तरी म्हणायचे का, हे त्याचा निषेध काय. जर अगोदर प्राप्त वस्तूचा निषेध होतो, विचारात जगत सिद्ध झालं का नाही, मग जगताचा निषेध करायचा आहे का, निश्चितसुद्धा करायचा नाही. चांगलं लक्षात ठेवा, आपण तर आयुष्यभर हे चिंतन करतच राहणार आहे, करतच आहोत, आहे की नाही याच्यामध्ये. पण हे चिंतन करत असताना कशासाठी करायचं, ज्या मायेचं चिंतन करतो त्या मायेची सिद्धी होता कामा नये, म्हणून या ठिकाणी सांगतात त्याचा निषेध करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. जर कोणी म्हटलं की बद्ध, मी कधीच बद्ध असू शकत नाही असं जर म्हटलं तर याचा अर्थ काय आहे, कधीतरी बद्ध होते, आहे की नाही. बद्धतेचा स्वीकार केला की नाही, केला, बरोबर ना. म्हणून या ठिकाणी मनुष्याने मुक्ततेचा, बद्धतेचा स्वीकार केला नाही तर मुक्त होईल का, नाही. तो म्हणतो मी सुटून आलो, कुठून, तुरुंगातून सुटून आलो, याचाच अर्थ काय झाले, कधीतरी तुरुंगात बद्ध होते. मग आपल्याला काय, मी कधी बद्धही नाही, मी कधी न बद्धम न निरोध न चोत्पत्तीर न बद्धो न च साधका न मुमुक्षुर न वै मुक्ता इत्तेषा परमार्थता. अशी काय बरं, खरं सांगा, हातवर करून सांगा की अशा प्रकारची एक स्थिती आहे की ज्याच्यामध्ये बद्धता नाही, मुमुक्षुत्व नाही, जन्म नाही, मरण नाही, मुमुक्षुत्व नाही, मुक्तता नाही, अशा प्रकारचं कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही, ते अखंड आहे, एकरस आहे, आसंग आहे, असं परोक्ष रीतीनं का होईना पण अशी एक स्थिती आहे, याविषयी काहीच संशय नाही असं ज्यांना वाटतं, भले मला तिची अनुभूती न येऊ द्या, परंतु अशी स्थिती आहे असं आतापर्यंत आपण जे माऊलीच्या साक्षीनं त्यांच्या चरणाजवळ चिंतन केलं तर असं वाटतं की अशीच एक स्थिती आहे आणि ती एकरस आहे, ठोस आहे, भरीव आहे, ओतप्रोत आहे असं वाटतं, त्याने हातवर करा. हां, आता ज्यांना अशी स्थिती असणं शक्य नाही असं वाटतं त्यांनी हातवर करा. तर राहिलेले सगळे तसे आहेत, आहे की नाही, राहिलेले सगळे तसे आहेत. आणि त्यातले काही अपवाद असे की त्यांना ह्या दोन्ही गोष्टीत रस वाटत नाही, कारण ते स्वतःच ते स्वरूप स्थितीला झालेले, कारण त्यांचं चित्त ह्या प्रश्नकाली अधिष्ठानात लीन होण्याच्या ऐवजी कारणात लीन झालेलं आहे की नाही. त्यामुळे त्यांनी दोन्ही वेळेला हातवर केले नाही, आहे की नाही, दोन्ही वेळा ते हातवर करू शकले नाही. तुम्ही करा घटापटा, नका जाऊ वाटा आमुचिया, त्या ऐके नाही. अखंडानंद स्वामींनी सांगितलं की ते झोपलेत का जागेत. काही लोक म्हणतात नाही आम्ही चिंतन करत होतो, अर्थकार वृत्ती करण्यामुळे आम्हाला डोळेसुद्धा उघडावे वाटत नाही. तर त्याची खून त्यांनी सांगितलं की श्रोता झोपला की जागा आहे याची सगळ्यात त्याच्या मानेवर पाहावं. मान जर खाली दबलेली असेल तर निश्चित 100% झोपलेला आहे असं समजावं. आणि जर असं ताहाट असेल आणि जर पद्मासनात किंवा सहजासनात बसला असेल आणि तुम्हाला जरी वाटलं का हा झोपला तरी तो जागा आहे, कारण त्याचं चित्त जास्त एकाग्र झालेलं आहे. म्हणून काय, झोप जरी घ्यायची झाली दाखवण्यासाठी तरी ती ताहाट मानेने घ्यावी, ती घेताच येत नाही. जेव्हा झोप येते त्यावेळेला काय होतं, त्याचे मान खालीच होते आपोआप. हा काय चौथा, हां 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 दुसरी अशी की ज्यांना अशी स्थिती आहे असं वाटत नाही, हां तिसरा असा की ज्याची कारणात चौथ्या असा असेल ना की ज्याला वाटत नाही असा आहेच. हां, ज्याला असा चौथा एक राहिला की ज्याला असं वाटणं जे म्हटले ना तुम्ही, हां स्थिती परस्वरूपाने का आहे हो असं वाटतं त्याने हात. हां, चौथा एक वर्ग असे नाही कोणता, वाटणं नाही राहिलं, आहेच असा निश्चय नाही पण त्याच भावनेने विचारलं होतं ना, आहेच नाही, वाटणं नाही, जे आहेच आहे ही स्थिती आहे पण मला प्राप्त नाही, मला प्राप्त नाही असं. आणि ते सुद्धा त्याला असं वाटतं की फक्त काय ती स्थितीला फक्त काय म्हणायचं, वाटणं म्हणजे त्याचा अनुभूती येणं म्हणजे काय, त्या स्थितीला काय म्हणायचं, मी आहे, ऐका ती स्थिती हेच माझं वास्तव स्वरूप आहे असं म्हणायचं. बरोबर आहे ना. तर आता खरं तर सगळ्यांचं धाडस व्हायला पाहिजे, कमीत कमी हे म्हणजे परोक्ष ज्ञान झालं आपल्याला. याचा अर्थ काय झाला आपल्याला, परोक्ष ज्ञान, सच्चिदानंद अद्वय अशी एक वस्तू आहे, त्याच्यावर हा सगळा भ्रम भासत आहे. एवढं नाही वाटलं आपल्याला, एवढं तर वाटायला पाहिजे, आहे की नाही. कारण काय याच्यामध्ये आपल्या सगळ्या बुद्धी, शरीर, आपल्या संकल्पना सगळ्या होरपळून जातात ना.
समजा आहे म्हणेपर्यंत ठीक आहे, पण मी म्हणलं म्हणजे सगळंच गेलं ना, आहे की नाही. माझ्या टोपीची घडी अशीच असली पाहिजे, स्वामी महाराज म्हणायचे, मला जेवण वेळेलाच मिळालं पाहिजे, ते अनुकूल असलं पाहिजे, असं हे सगळे भाव जर राहतील का तिथं? राहणार नाही. जगात कोणी का तुम्हाला कोणी विचारील का त्याला? जन्मोनिया झाला अवघिया वेगळा, आहे की नाही. आईसुद्धा म्हणते की अशा पुत्राला जन्म देऊन काय उपयोग झाला, अशी त्याच्या मातापित्यांना सुद्धा वाटतं. त्या जडभरताच्या मातापित्यांना काय चांगलं वाटत होतं काय? त्याच्या असं वाटत नव्हतं. उलट त्या जे मुलं व्यवहारात चतुर वगैरे असतात त्यांच्याविषयी त्यांना वाटतं. मग असं जर आपलं जीवन होणार असेल तर आपल्याला ते नको असंच वाटतं की नाही, बरोबर ना. म्हणजे आपला नाश व्हावा असं कोणाला वाटत नाही. आपलं मन मी का म्हणत नाही याचं कारण स्वामी महाराज सांगायचे, माशी सगळ्या पदार्थावर बसते, कुठं बसत नाही, फक्त विस्तवावर, ऐक नाही. तसा जर मी परमात्मा म्हटलं तर ज्या अहंकाराचं मी जतन अनादी कालापासून केलं तो सगळाच अहंकार संपवायचा राहिलं काय. वास्तविक सर्व सत्ता आली हाता, एवढं मोठं येणार आहे, पण माणसाला वाटतं सत्ता गेली. सत्ता गेली का सत्ता आली का सद्रूपता प्राप्त झाली. पण याच्यासाठी थोडं सात्विक धैर्य आणि थोडं शांत मनाने चिंतन असं जर केलं तर हळूहळू मात्र ही गोष्ट होऊ शकते. उलट असं वाटतं की त्या सत्तेला विचार करण्यापेक्षा त्या सत्ता मीच आहे की नाही. आणि हेच म्हणणं काही जास्त श्रेयस्कर आहे, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला कारण होणार आहे. म्हणून याच्या तुकाराम महाराजांचे कसे कसे अभंग आहे. काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, नाठवणी देह पायाचे चिंतन. कमीत कमी रात्रीच आपण कोणीतरी होतं, कमीत कमी आपण ते भागवत महाराज आपल्याला प्रार्थना तरी करू शकतो. नाही विषयही कळाला नाही आपल्याला, तो अनुभूतीलाही आला नाही, कळाला नाही म्हणजे पूर्णपणाने कळाला नाही. का कळाला नाही, का पटला नाही, का बुद्धीवर आरूढ झाला नाही, असं विचार करताना आपण एवढं तर म्हणू शकतो ना तुकाराम महाराजांची प्रार्थना. काही आईशे भाग्यला आता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप, मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावते, असं म्हणू शकतो की नाही. जाणवणी नेणते करी माझे मन, असं म्हणू शकतो की नाही. पण आपल्या ठिकाणी खरं याचं महत्त्वच अजून आरूढ झालं नाही आणि म्हणून आपल्याला तसं वाटत नाही. भले नाही कळालं पण ही स्थिती एक आहे हे जरी आपल्याला ह्या ग्रंथातून कळलं म्हणजे परोक्ष ज्ञान झालं. स्वामी महाराज म्हणायचे खरं कोणतं ज्ञान अवघड आहे, परोक्ष का अवघड आहे का अपरोक्ष अवघड आहे. परोक्ष अवघड आहे. हे सगळे हिशेब पाहताना सगळ्या बुद्धीचे वाभाडे निघतात, आहे की नाही. इतकं करताना ते काय ती ओळे विवेक श्रवणे खरपुसे, आहे की नाही. हे जसं एखाद्या माणसाला खूप मार देतात ना तसं हे विवेक करत असताना श्रवण करत असताना किती कष्ट आहे की नाही. गुडघे दुखून येतात तरी बसा, जायचं, भोजनाची वेळ झाली तरी थांबायचं, भुकेचा वेग आटोपायचा, हे सगळं अवघडच आहे ना याच्यामध्ये. आणि चालले कशासाठी, परोक्ष ज्ञानासाठी, आहे की नाही. खरं तर आपलं शब्द ज्ञानासाठीच बऱ्याच वेळा असतं, आहे की नाही. त्याच्यापेक्षा शब्द ज्ञान सुद्धा कशासाठी असतं, त्याच्यातही प्रयोजनम उद्देश्य, आहे की नाही, ते सुद्धा त्यामुळं होत नाही. पण काय चाललं होतं आपलं की शब्द हे जे परोक्ष ज्ञान आहे, हे परोक्ष ज्ञान जर आपल्याला चांगल्या प्रकाराने झालं तर यासाठी कष्ट आहे. विवेक श्रवणे खरपुसे आणि व्रताचरणे कर्कशे, ब्रह्मचर्यादी व्रतांचं पालन करणं हे कर्कश अत्यंत कठीण गोष्ट आहे, एके नाही. आणि पुढं काय, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. आणि बघा आपले भोकसे चाललेत का नाही, वाभाडेच चाललेत की नाही बुद्धीचं. संपूर्ण जागृत सुषुप्तीप्रमाणे आपलं स्वप्न प्रपंचाप्रमाणे हा जागृत प्रपंच आहे असं बुद्धीला कबूल करताना किती श्रम होऊ लागले, आहे की नाही. एक वेळेला एक शंका निवृत्त झाली नाही तर दुसरी शंका कारण बुद्धीचे वाभाडे जातात याच्यामध्ये. आणि अशा प्रकारचं हे चिंतन, याचं ज्ञान काय झालं, परोक्ष ज्ञान, ऐकून परोक्ष ज्ञान प्राप्त झालं. हे करताना एवढे श्रम झाले. आणि मग पुढे जाताना अपरोक्ष ज्ञानात काय करायचे, ती असणारी वस्तू काय आहे, मी हे एवढंच म्हणायचं. मी म्हणायला काय श्रम आहे. स्वामी महाराज सांगायचे फुलकुस करायला जेवढा त्रास आहे तेवढा सुद्धा मी म्हणण्याला, ब्रह्म मी म्हणण्याला त्रास नाही. प्रत्येक आत्म्याच्या ब्रह्मरूपतेचा किंवा ब्रह्माच्या प्रत्येकात्मत्वाचा निश्चय करायला काही श्रम नाही. अशी एक वस्तू कळली, तिच्यावर असणारा सगळा आभास आहे, आभासाचा परित्याग करायचा, आहे की नाही. आणि जसं आहे तसं त्याचं ग्रहण करायचं. पण ग्रहण हे करायचं म्हणजे घ्यायचं का द्यायचं का फक्त समजूतच करायची, आहे की नाही. समजुतीचाच परमार्थ आहे. मग एवढं जर झालं तर त्या मनुष्याला किती केवढा लाभ होतो. आत्मलाभा सारखे गोमटे काहीच न
न देखे मनोनी भोग विषेखे हरिखे जेना, अशा प्रकारची त्याची स्थिती होते. म्हणून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, आता आपण भरपूर काळ याच्यामध्ये घालवला तर आता पुढचाही काळ एवढं जीवन तरी स्वामी महाराज सांगायचे एक जीवन तरी भोगत्या अवस्थेत गेले पाहिजे. म्हणजे आता हे एक आयुष्य कोरं फक्त अनेक जन्म घेतले, कुठंतरी नाव तिराला लागली नाही. मग हा एक जन्म काय होईल ते होईल, आहे की नाही. एक जन्म आपण कशासाठी देऊ, वेदांत चिंतनासाठी देऊ. असा एक जन्म आपला द्यायचा. बरं तुम्ही अनेक जन्म घेतलं त्याच्यात काय झालं आहे का. बरं समजा याच्यात जर निष्पन्न झालं तर तुमची जन्म मरण परंपरात खुंटले की नाही, येण्याची शरीरा येणे सरे. बरं समजा तुमचं काय अपुरं राहिलं तर काय, नाही कल्याणकृत कश्चि दुर्गतीम तात गच्छती. पुढं काय सांगितलं, प्राप्य पुण्यकृतान लोकानुषित्वा शाश्वती समा शुचिराम श्रीमताम गे योग भ्रष्टो भी जायते अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदि दृश्यम तत्रतम बुद्धि संयोगम लभते पौर्वदेहिकम यतते च ततो भया संसिद्ध कुरुनंदन. एवढं आश्वासन देवाने दिले की नाही आपल्याला. पुढचा जन्म आपल्याला योगभ्रष्ट हो चांगल्या कुलामध्ये मिळेल, आहे की नाही. मग ह्याच्यासाठी आपली काय हानी होणार आहे का. दोनों हातों में लड्डू. ब्रह्मलोकाला जायचं म्हणले दिव्य सुख मिळणार आहे. बरं दिव्य सुख मिळालं पण मोक्ष सुखांतर कल्पांताच्या वेळेला ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होणार आहे की नाही. तिथं सुद्धा मुक्त होणार आहे. आणि समजा जन्म आला तर काय होईल, शुचिनाम अथवा योगिनाम येऊ कुले, अशा कुलात जन्म येईल की आता इकडं आई वडील म्हणतात की शेतीची पेरणी आली थोडा दिवस मदतीला ये, हे भाग राहणार नाही. अशा कुलात की वडीलच कसे असतील, ज्ञान संपन्न, आहे की नाही. त्या ठिकाणी आपल्याला कोणतं, एक तर श्रीमंत कुलात जन्म येईल, मधुकरीची गरजच नाही. किंवा अशा दरिद्री कुलात जन्मता येईल का जन्मतेनी प्रसंगे श्रीदेह शिवने अंगे तिथून आगवे सोळे की जे. एवढं ह्या वेदांत श्रवणाचं काय आहे, फल आहे. म्हणून आपण वेदांताविषयी काय केली पाहिजे, निष्ठानाम नितराम स्थिती असं सांगतात. बघा आता आत्मा असंग एकरस आहे, जगत कालत्रही झाले नाही म्हणून त्याचा निषेध करण्याची आवश्यकताही नाही. कोणी बद्ध नाही, कोणी मुक्त नाही, अशी वास्तविक स्थिती आहे. हे सुद्धा सगळे शब्द खूप उपयोगाचे. आपल्याला जगात कोणी बद्ध वाटू नये, कोणी मुक्त वाटू नये. कधी वाटणार नाही. बद्ध मोक्षता दोन्ही खोटे आहेत हे कळाल्यावर. त्या कोणाच्या ठिकाणी खोटे आहेत, माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. आणि माझा आत्मा दुसरा आत्मा काय आहे, एकच आहे. मग ह्या जगात कोण बद्ध आहे कोण मुक्त आहे. मी प्रयत्न केला म्हणून मुक्त झालो आणि बाकीचे सगळे बद्ध आहेत. तर याचाच अर्थ काय झाला, तुम्हीच आतापर्यंत काय आहे, बद्ध. काय मुक्त काय, आयशेनी विवेको चित्ती तयाशी वेदू कैचा त्रिजगती देखे आपुलेनी प्रतिती जगतची मुक्त. सगळं जगच काय आहे, मुक्त आहे. स्वामी महाराजांना ते जॉबर महाराज म्हणले की स्वामी महाराज मला मुक्त केल्याशिवाय तुम्ही मुक्त होणार नाही. मग ते म्हणणे मला तुला तिकडं मर, तू तिकडं किती बद्ध राहा, मला कशाला बद्ध करतो म्हणे. पण म्हणे तू म्हणतो ना तुला मुक्त केल्याशिवाय, मी तुला आत्ताच मुक्त समजतो. लक्षात आलं ना. मग तू आत्ताच मुक्त आहे याच देहामध्ये, याच क्षणामध्ये, इथंच तू जर मुक्त आहे तर आता मुक्ताची प्रतिती जगाची मुक्त. मला कशाला जन्म घ्यायला लागेल पुन्हा. तुलाही जन्म नाही आणि मलाही जन्म नाही. आता जर तुझ्या भ्रमाने तू ठेवला तर त्याला मी काय करू, ऐकीन त्याला मी काय करू. म्हणून ते म्हटले तुला स्वतःला बद्ध समज नाही तर मुक्त समज. मी तुला काय समजणार, मी तुला मुक्तच समजणार. म्हणून इथं म्हणतात की कोणी बद्ध नाही, कोणी मुक्त नाही, अशी वास्तविक स्थिती आहे. मांडुक्योपनिषदाच्या कारिकेत गौडपादाचार्यांनी स्पष्ट सांगितले आहे. गौडपादाचार्यांनी हे स्पष्ट कुठं सांगितलं, न मुमुक्षुर न वै मुक्तः इत्येषा परमार्थता. सुरुवात काय आहे, न निरोधो न चो उत्पत्ती. जगाचा लय नाही, जगाचा उत्पत्ती पण नाही. न निरोध न चोत्पत्ती, न बद्धो न च साधका. कोणी बद्धही नाही, कोणी साधकही नाही. आणि न मुमुक्षुर न वै मुक्ता, कोणी मुमुक्षुही नाही आणि कोणी मुक्तही नाही. इत्येषा परमार्थता. ही काय आहे, परमार्थिक वास्तविक तात्विक ही गोष्ट आहे, यथार्थ गोष्ट आहे. आता बघा, दिसणाऱ्या जगताचा स्वीकार करून बोलायचे म्हटले, आता जगत दिसतं म्हणून जगताचा स्वीकार करून बोलायचं झालं तर अविद्या आणि अविद्येचा परिणाम जगत याचा चैतन्याशी कोणत्याही काली संबंध नाही. जरी जगत दिसलं तरी ते प्रातिभाषिक सत्तेतलं आहे, ऐके नाही. अविद्या ही सुद्धा
प्रातिभाषिक सत्तेतले आहे. अविद्या आणि अविद्याकार्य जगत यांचा पारमार्थिक सत्तावान ब्रह्मचैतन्याशी कोणताही संबंध नाही. असेल कसा संबंध नाही म्हणायचं, होईलच कसा असं सांगायचं. जगत झालेच नाही हा मुख्य सिद्धांत आहे ना. खरा सिद्धांत कोणता आहे? अजातवादाचा सिद्धांत आहे. न ज्या येते ते अजाता, जगत झालंच नाही हा मुख्य सिद्धांत आहे ना. म्हणून खरं पहा, आपल्या सुषुप्तीत जगत आहे का? स्वप्नात हे जगत आहे का? मग जागृतीतच ह्या जगताला सत्यता देऊन किती दुःख आपण आपल्यावर ओढून घेतो की नाही. म्हणून जगत हा नाही तेची घेता शरी होईल दुरी निजपंथ. नसलेलं जगत त्याचा संबंध घेतला की आपला निजपंथ उलट काय होतो? दूर जातो. जगत झालेच नाही हा मुख्य सिद्धांत आहे ना. म्हणून प्रतीत होणारा बंध वेद, गुरु, श्रवणादी साधने, समाधी किंवा मोक्ष या सर्वांची प्रतीती स्वप्नाप्रमाणे अविद्याजन्य आहे. आणि त्यांच्या ठिकाणी होणारी बहुत काल स्थिरतेची प्रतीती ही अविद्याजन्यच आहे. ह्या असं जर आपला निश्चय झाला तर स्वप्न, जागृती, बरोबर ना, आणि त्यांचं कारण असणारी जी कारणावस्था, अज्ञान, हे सर्व त्याच्या निवृत्तीची साधनं वेद, गुरु, ईश्वर हे सर्वच्या सर्व काय आहे? प्रतीतीला कशामुळे येतात? अविद्येमुळं प्रतीत येतात. बरं, त्याच्या ठिकाणी असं वाटतं हे अनादी आहेत, बहुत काल स्थिर आहे अशी पण प्रतीती येते. कार्यकारण भावाची प्रतीती येते. ती कोणामुळे येते? ती सुद्धा अविद्येमुळेच येते. आणि अविद्या तत्वता काय आहे? अविद्या काय आहे? माऊलींनी सांगितले, अविद्या येणे नावे मी विद्यमानची नव्हे स्वभावे. ऐसे अविद्याची काय? ऐसे अविद्याची स्वभावे सांगत आहे. अविद्याच काय करते? सांगते मी विद्यमान नाही. तुम्ही काय म्हणता? अविद्येमुळे हे होतं. हे तरी म्हणणं बरोबर आहे का? अविद्या नाव काय सांगते? विद्येचा अभाव, म्हणजे ती अभावरूप असणारी ते काय निषेधमुख प्रतीतीचा विषय, बरोबर ना. म्हणजे अविद्या नाही असं सांगते. काय सांगतो? नाही. अविद्या सांगते की मी विद्यमान नाही. आणि तुम्ही काय म्हणता? हे अविद्येमुळं घडतं असं तरी म्हणावं का? का ती अविद्या सिद्धच नाही? कंटाळले नाही ना? एवढा परिचित पूर्ण करू ना. बघा, तर ती स्वप्न काय हा सिद्धांत न जाणता प्रतीत होणारा बंध वेद, गुरु, श्रवणादी साधने, समाधी किंवा मोक्ष या सर्वांची प्रतीती स्वप्नाप्रमाणे अविद्याजन्य आहे. आणि त्यांच्या ठिकाणी होणारी बहुत काला स्थिरतेची प्रतीती ही अविद्याजन्यच आहे. हा सिद्धांत न जाणता किंवा अनंत कालाच्या संस्काराने पुन्हा पुन्हा निष्कारण प्रपंच सत्य वाटत असल्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की याचं कारण काय आहे? आपल्याला सिद्धांतच कळला नाही. कोणता? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. हा सिद्धांत न कळल्यामुळं किंवा सिद्धांत कळला तरी सुद्धा अनंत जन्माचे असणारे सत्यत्वाचे संस्कार, त्याच्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की स्वप्नाप्रमाणे जागृती मिथ्या असेल तर क्षणभर किंवा घटकाभर प्रतीत व्हावी. तो म्हणतो ना, जर स्वप्नाप्रमाणे जागृती मिथ्या असेल तर स्वप्न जसं क्षणभर प्रतीत व्हावं तसं प्रतीत व्हावं. याचं मूळ कारण काय आहे? तर अनंत जन्माचे असणारे सत्यत्वाचे संस्कार किंवा अजून सिद्धांत व्यवस्थित कळलेला नाही. आणि त्यामुळं त्याला ही सगळे जे द्वैती दर्शनकार आहेत ना, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, त्यांनी सारखं ह्या वेदांतावर आक्षेप घेतला. अरे हा संसार जर तुम्ही म्हणता क्षणकालस्थायी आहे तर तो अनादिकालचा आहे असं कसं सांगितलं असतं? जन्मोजन्मांतरी केली हे सूचना आम्ही जन्मजन्मांतरामध्ये करीत आलो तेव्हा कुठंतरी तुझ्या पायाजवळ आलो, ऐके नाही. बहुता जन्मीचा झालो भारवाही, ऐके नाही. सुटी जे हे नाही वर्म ठावे बहु पांगविलो बहु नागविलो. आम्हाला हे काय याच जन्मात हे का अनंत कालापासून आलेलं आहे असं कसं वाटेल? आणि तुम्ही तर इथं अजातवाद सांगता, ऐके नाही. असं वाटतं. कशामुळं वाटतं? एक तर सिद्धांत कळला नाही किंवा अनंत जन्माच्या संस्कारामुळं वाटतं. असं काय वाटतं? तर जर स्वप्नाप्रमाणे जागृती तर घटकाभर, क्षणभर, मूर्तभर प्रतीत व्हावी. ती तर बहुत काल प्रतीत होते. आणि शिवाय ती स्थिर पदार्थ असतात. कालच्याच जागृतीतले आज असतात. स्वप्नातले पदार्थ दुसऱ्या स्वप्नात नसतात. स्वप्नात कार्यकारण भाव नसतो, जागृतीमध्ये असतो, आहे की नाही. पुन्हा जागृतीतल्या प्रपंचाचं वर्णन वेदाने केलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणी मुमुक्षू हे काय स्वप्नातले चालले काय? जागृतीचं केवढं मोठं महत्त्व वेदाने दिलेलं आहे असं सगळं वाटतच राहतं.
स्वप्नाप्रमाणे जागृती मिथ्या असेल तर क्षणभर किंवा घटकाभर प्रतीती व्हावी, पण पुन्हा तोच तो विचार करणे आवश्यक. आता हा विचार करायचा तरी कुठपर्यंत, ऐके नाही. ते म्हणतात पुन्हा पुन्हा तोच विचार करायचा. आता कुठपर्यंत करायचा, ऐके नाही. वीर कुठपर्यंत खणायची, पाणी लागे पर्यंत, ऐके नाही. आता तसं साक्षात्कार पर्यंतम असंच का, ह्याला मात्र काही इलाज नाही. तुम्हाला पण हे थांबायचं कुठं, साक्षात्कार झाल्यावर थांबा, आहे की नाही. साक्षात्कार होईपर्यंत हे करा, नाही पण दुसरं काही पुन्हा दुसरा नान्य हा पंथा विद्यते, दुसरा मार्ग पण नाही. जोवरी अर्जुना तो बोध भेटे ना म्हणा तवची या साधना भजावी लागेल. तुम्हाला आत्मबोध होत नाही तोपर्यंत करा. आमचं हे कराच म्हणणं तात्पर्य नाही, आत्मबोधासाठी हे. आत्मबोध झाला असेल तर काय, तुम्ही थांबा म्हणजे तो थांबतोच. आणि तुमच्या थांबण्यात आम्हाला काही अनादर होईल का, आम्हाला आनंदच होईल. आनंद गावाला चालायचं कुठपर्यंत, गावाला पोचेपर्यंत. तुम्ही गावाला पोचल्यावर काय चालत राहायचं का, काय असे चालण्यासाठीच जन्म आहे का, थांबण्यासाठी जन्म आहे की नाही. हा विचार जेथ न रिगे नाही, हा ते हेतू जाया ते निघे जे द्वैत दोष संगे लिंपेचे ना. आणि विचार ते ना जाणीव जेथ न रिगे विचार मागुता पावली निघे. आणि काय तर्को आयनी नेगे अंगी जयाच्या पार्था तया नाव ज्ञान हे प्रपंच हे विज्ञान तेच सत्यत्व बुद्धी हे अज्ञान हेही असं जोपर्यंत तोपर्यंत करा. अरे हा आता त्याला सांगतात पुन्हा तोच तो विचार करणे आवश्यक आहे. अरे निद्रा दोषामुळे क्षणमात्र असणाऱ्या स्वप्नामध्ये याचा विचार असं कितपर्यंत करायचा, माणसाला असं नाही वाटलं पाहिजे कितपर्यंत करायचं. म्हणजे आता आम्ही तर 4-4 तास खर्च करतच होतो, आता कितीपर्यंत कर. अरे 4 तास कमी पडले, आता 6-6 तास कर, आहे की नाही. आता 8-8 तास कर. आतापर्यंत जागृतीमध्ये करत होता, आता काय कर, स्वप्नामध्ये होईल इतका कर, आहे की नाही. झोपू नको, झोपेत जाईपर्यंत कर आणि जागा झाल्यावर कर. आता उलट माणसाला असं वाटलं पाहिजे का होत नाही, याचा अर्थ मी आता चिंतनाचं काय होईल, काळ वाढवील असं वाटलं पाहिजे. नाही तर कितीपर्यंत करायचं, नसला करत तर तुला प्राप्त होणार नाही, आहे की नाही. दुसरं काय पुन्हा तोच तो विचार करणे आवश्यक आहे. अरे निद्रादोषामुळे क्षणमात्र असणाऱ्या स्वप्नामध्ये अद्याप निद्रादोष आहे की नाही. स्वप्नाला कारण कोण आहे, निद्रादोष सहित अविद्या, तिचा किती प्रभाव आहे सांगतात. निद्रादोषामुळे क्षणमात्र असणाऱ्या स्वप्नामध्ये अध्यापक, अध्ययन, वेद, शास्त्र, पुराण, अध्ययन करता कर्म आणि कर्मफल यांची प्रतीती होऊन त्यांच्या ठिकाणी सत्यतेची व स्थिरतेची भ्रांती होते. हे सगळं होऊनच गेलं की नाही. क्षणमात्र स्वप्नामध्ये हे सगळं दिसतं की नाही, पुन्हा ते सत्य वाटतं की नाही, बहुतकाळ स्थिरतेची भ्रांती होते की नाही, कशामध्ये, स्वप्नामध्ये. तसेच जागृतीचे पदार्थही सर्व मिथ्या आहेत. जागृतीचे पदार्थ तसेच मिथ्या आहेत, पण त्यांच्या ठिकाणी सुद्धा स्थिरतेची आणि सत्यतेची भ्रांती होते. तो भ्रम आहे. मग प्रतीती आली म्हणून काय ते पदार्थ सत्य झाले का, स्वप्नात प्रतीती आली की नाही, ते मिथ्या आहे, भ्रमात्मक आहे. तसं जागृतीतले पदार्थ हे काय आहेत, भ्रमात्मक आहेत, मिथ्या आहेत. यावरून तो हे सगळं स्वामी महाराज हे खूप खुबीने वाचायचे, मला तसं वाचता येणार नाही. इथे स्वामी महाराज म्हणते यावरून तू असा निश्चय कर की मी तुझा गुरु, तुला केलेला उपदेश, तू माझा शिष्य आणि तुला प्राप्त होणारा मोक्ष ही सर्व मिथ्या आहेत. आता जर खरं मिथ्यात्वाचं ज्ञान झालं तर उद्यापासून येईल का कोणी, आहे का नाही. मी तुझा गुरु, तू शिष्य, शिकत असणारे हे शास्त्र, तुला प्राप्त होणारा मोक्ष आणि आता तू मानलेला बंध हे सर्वच काय आहे, मिथ्या आहेत असा निश्चय कर. आणि म्हणतात हे कसं काय आहे ऐकल्यावर, ते म्हणतात तुला एक गोष्ट सांगतो, कारण आता 4-5 दिवस तुझ्या बुद्धीला फार श्रम झाले, आहे की नाही. दृष्टी सृष्टीवाद. तर ते म्हणतात आता कधी कधी मनोरंजन करण्यासाठी तुला काय सांगितली पाहिजे गोष्ट. आता सांगतात जसे आग्रह देवा स्वप्नाप्रमाणे मिथ्या प्रतीतीचे विषय गुरुवेदाधिक अनिर्वचनीय उत्पन्न झाले. आग्रह देवाला पडलं स्वप्न आणि त्या स्वप्नामध्ये गुरुदेवाधिक गुरुवेद वगैरे सगळे कसे असणार, मिथ्या. आणि त्या मिथ्या वस्तूंची अनिर्वचनीय उत्पत्ती झाली का नाही, तिथं कोणाच्या आग्रह देवाचं स्वप्नाचं वर्णन चाललं. तसेच आता तुझ्या प्रतीते हे जर आग्रह देवाच्या स्वप्नामध्ये गुरुशास्त्र सगळं बहुतकाळ स्थिर पदार्थ झाले की नाही, अल्पकाल स्थायी सगळं होऊ नये ते आग्रह
देवाचं स्वप्न कसं आहे, अनिर्वचनीय. तशीच तुझी जागृती सुद्धा आहे ना, ती अग्रत देवाच्या स्वप्नाप्रमाणेच आहे. तसेच आता तुझ्या प्रतीती जे असणारे विषय मी आहे की नाही, तुझ्या प्रतीचा विषय कोण आहे, मी गुरु आदी करून सर्व अनिर्वचनीय मिथ्या आहेत. हे सर्वच्या सर्व काय आहे, मिथ्या आहेत. आता हे कसे मिथ्या आहेत याविषयी त्याला अग्रत देवाचे, हे काही खऱ्या घडलेल्या गोष्टी नसतात, याला आख्यायिका म्हणतात. उपनिषद वेदामध्ये काय आख्यायिका आलेलं आहे. म्हणजे एखादा सिद्धांत आपल्या बुद्धीवर आरूढ होण्यासाठी आजीबाई जशी एखादी नीतिकथा सांगते मुलाला, तशा प्रकाराने त्या गोष्टी आहे ना, कोणाच्या त्या परदेशी लेखक त्याच्या फार प्रसिद्ध आहे, अरब राष्ट्रातले त्या गोष्टी काय त्याला म्हणतात, हां, ईसाप नीती, तशा प्रकारच्या ह्या कथा सांगतात. तर ही कथा कशासाठी, पण ही वेदांताला अनुरूप अशी कथा आहे, अग्रत देवाचं स्वप्न. आता उद्या आहे ना, ही जी पानं आहेत ना 213, 210 ते 213 मी फक्त एकदा सरळ वाचेल, कारण काही तुम्ही अगोदर वाचून आलेलं असेल, पुन्हा पुन्हा तेच कहण्यात काही हे नाही. आता जशा होत्या प्रक्रिया होते, सिद्धांत होते, आता अग्रत देवाची गोष्ट आहे.